नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1चा या व्हिडिओमध्ये 5वा प्रश्न सोडवणार आहोत. सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स मेथड. येथे 5 एक्झाम्पल आहेत, सोडवूया. प्रथम दिलेली इक्वेशन्स आपण जशाच तशी लिहून घेऊ. 6x - 3y = -10 आणि दुसरे इक्वेशन आहे 3x + 5y हे 8 आपण या साईडला पास करू, म्हणजे काय होतील +8 होतील या साईडला गेल्यानंतर. या टाईपची दोन इक्वेशन्स आहेत. यावरून आपण a1 a2 b1 b2 आणि c1 c2 यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्यासाठी आपण a b c पहिल्या इक्वेशनसाठी a1 b1 c1, दुसऱ्या इक्वेशनसाठी a2 b2 c2 प्रत्येकाला इक्वल टू साईन. आता a1 म्हणजे पहिल्या इक्वेशनमधील एक्सचा कोइफिशियंट आणि a2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशनमधील एक्सचा कोइफिशियंट. आता म्हणजे 6 आणि 3 येथे -3 आणि येथे 5 -10 आणि हे 8. आता a1 a2च्या व्हॅल्यू काढलेल्या आपण. आता मग डी ची व्हॅल्यू काढायची. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा कॉलम घ्यायचा, म्हणजे कसा डिटर्मिनंटमध्ये a1 a2 b1 b2. तर आता यांच्या व्हॅल्यू पुट करू. a1 a2 म्हणजे 6 3 b1 b2 -3 5 हे सॉल्व करू. 6 × 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -3 × 3 हे होतील 30 मायनस आणि हे होतील -9. हे जर सॉल्व केलं 30 मायनस इंटू मायनस प्लस होईल 9 आणि हे होतील 39. म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 39. आता आपण dxची व्हॅल्यू काढू. dxसाठी a1 a2 ऐवजी फक्त इथे c1 c2 घ्यायचं आहे. c1 c2 आणि b1 b2 ॲज इट इज. हा क्रम लक्षात ठेवावा लागेल. आता व्हॅल्यू पुट करू. c1 c2 म्हणजे -10 8 b1 b2 -3 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. आता -10 × 5 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस या दोन नंबरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 × -3 सॉल्व करू. -50 होतील आणि -24 होतील इक्वल टू -50 मायनस इंटू मायनस हे +24 होतील. -50मधून +24 गेले तर राहतील -26. ही येईल व्हॅल्यू आपली dxची. आता dx नंतर आपण dy कॅल्क्युलेट करू. dy इक्वल टू साठी c1 c2 ऐवजी येथे आपण फक्त a1 a2 घेणार आहोत आणि हे c1 c2 या साईडला c1 c2. आता व्हॅल्यू पुट करू. a1 a2 म्हणजे 6 3 c1 c2 म्हणजे -10 आणि 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन हे नाही पाहिजे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 8 -3 × -10 इक्वल टू 48 मायनस हे -30 होतील आणि इक्वल टू 48 मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 30 म्हणजे हे आन्सर येईल आपलं 78. आता डीची व्हॅल्यू काढली, dxची काढली आणि dyची काढली. आपण लिहून घेऊ. डीची व्हॅल्यू आलेली आहे आपली 39. dxची व्हॅल्यू आलेली आहे -26 आणि dyची व्हॅल्यू आलेली आहे 78. आता 9 बाय क्रॅमर्स रूल किंवा मेथड एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपण dx अपॉन डीचा रेशिओ घेतो. dx म्हणजे -26 आणि d म्हणजे 39. दोन्ही नंबरला 13ने डिवाइड करता येईल. 13ने 13 दोन्ही 26 आणि 13 39 म्हणजे -2/3 ही व्हॅल्यू येईल आपली
एक्सची. आता वायची व्हॅल्यू काढायची असेल तर रेशो घ्यायचा dy अपॉन डीचा. डी वायची व्हॅल्यू 78 आणि डीची व्हॅल्यू 39. येथे आपण दोन्ही नंबरला 13ने डिवाइड करू म्हणजे 33 39 13 78 बरोबर आहे. 6/3 होईल. आता 6ला 3ने डिवाइड करू म्हणजे 2. वायची व्हॅल्यू येईल 2. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू काढली आपण, वायची काढली, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -2/3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 2 इज दी सोल्युशन ऑफ दीज लिनियर इक्वेशन्स. नेक्स्ट हे दोन इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. 4m - 2n = -4 आणि 4m + 3n = 16. एक्स आणि वायच्या ऐवजी येथे m आणि n आहेत. आपल्याला आता हेअर a1 a2च्या व्हॅल्यू काढू आपण. a b c दोन इक्वेशन्स आहेत. पहिल्या इक्वेशनसाठी a1 b1 c1, दुसऱ्या इक्वेशनसाठी a2 b2 c2. प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची म्हणून प्रत्येकाला आपण इक्वल टू ॲड करू. आता a1 a2 म्हणजे 4 आणि 4 4 आणि 4, b1 b2 म्हणजे -2 आणि 3 -2 आणि 3, c1 c2 म्हणजे -4 16. सिरियलनं असं क्रम लिहिला तर चुकत नाही आणि ॲक्युरेट येते. आता ह्या व्हॅल्यू काढल्यानंतर डीची व्हॅल्यू काढायची. डीच्या व्हॅल्यूसाठी हा कॉलम घ्यायचा बरोबर आहे. म्हणजे काय, a1 a2 b1 b2 इक्वल टू व्हॅल्यू पुट करू. a1 a2 म्हणजे 4 4, b1 b2 -2 3 -2 आणि 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 3 मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हा घेतलेला आहे आपण. आता हा -4 × -2 4 × -2 ओके. हे होतील 12, हे मायनस आणि हे होतील -8. आता 12 + 8 होतील, मायनस इंटू मायनस प्लस आणि 8 म्हणजे आन्सर येईल 20. म्हणजे डीची व्हॅल्यू काढली आपण 20 आलेली आहे. आता आपण डी एक्सची व्हॅल्यू काढू. फॉर डी एक्ससाठी a1 a2 ऐवजी फक्त येथे c1 c2 घ्यायचं आपल्याला. c1 c2 आणि हे b1 b2 ॲज इट इज. व्हॅल्यू पुट करू आपण. c1 c2 म्हणजे -4 आणि 16, b1 b2 म्हणजे -2 आणि 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 × 3 आणि -2 × 16 -2 × 16 हा घेतलेला आहे आपण. नंतर मायनस करून हा मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे. -12 होतील आणि -32 होतील बरोबर आहे. आता हे -12 मायनस इंटू मायनस प्लस 32 होतील. 32 आणि -12 म्हणजे आन्सर येईल आपलं 20च. म्हणजे डी एक्सची व्हॅल्यू 20 आलेली आहे, डीची व्हॅल्यू पण 20 आलेली आहे. आता डी वायची व्हॅल्यू काढू. फॉर डी वायसाठी हे c1 c2 या साईडला आणि येथे फक्त a1 a2 आणि c1 c2. a1 a2ची व्हॅल्यू 4 4 4 4, c1 c2ची -4 16, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेता येईल 16 × 4 आणि -4 × -4 हे होतील 64 आणि मायनस हे होतील 16 आणि मायनस म्हणजे हे होतील 64 मायनस प्लस आणि हे 16. ही ॲडिशन होईल 80. म्हणजे आपण तिन्ही व्हॅल्यू काढलेले आहेत. आता डीची व्हॅल्यू आलेली आहे आपली 20, डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 20च आणि डी वायची व्हॅल्यू आलेली आहे 80. यावरून आता 9
बाय क्रॅमर्स रूल एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपण रेशिओ घेतो dx/dचा. dxची व्हॅल्यू 20 आणि डीची व्हॅल्यू 20. 20/20 कॅन्सल होतील म्हणजे 1/1 म्हणजे आन्सर येईल 1. बरोबर आहे, आन्सर 1. एक्सची व्हॅल्यू काढली. आता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी रेशिओ घ्यायचा आपल्याला dy/dचा. dy ची व्हॅल्यू काढलेली 80 आणि डीची व्हॅल्यू आलेली 20. 20×80 म्हणजे आन्सर येईल 4. बरोबर आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढली, वायची काढली. सोल्युशन काय आलं, x, y = एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 4 इज दी सोल्युशन ऑफ दीज इक्वेशन्स. नेक्स्ट, येथे ही दोन प्रकारची इक्वेशन्स आहेत. तर या इक्वेशनला आपण काय करू, 2 ने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला आणि या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. म्हणजे काय होईल, डिनॉमिनेटरमधले 2 आणि हे 3 कॅन्सल होतील. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल आपलं, 3x - 2y = 5/2. या साईडला 2 ने मल्टिप्लाय करू आणि या साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला 3y = -4/3. या साईडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू आणि या साईडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. डिनॉमिनेटरमधले 3 कॅन्सल होतील. 2 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, 6x - 4y = 2 कॅन्सल होतील =5च राहील. बरोबर आहे, आणि हे इक्वेशन कसं होईल, आता हे 3 कॅन्सल होतील म्हणजे येथे फक्त x राहील आणि प्लस 3 ने 3ला मल्टिप्लाय केलं तर 9y होईल आणि हे कॅन्सल होतील म्हणजे -4. हे दोन इक्वेशन मिळतील आपल्याला. एकाखाली एक लिहून घेऊ. हे इक्वेशन पहिलं आणि दुसरं इक्वेशन x + 9y = -4. हे दुसरं इक्वेशन, हे पहिलं झालेलं आहे, हे दुसरं. आता या दोन इक्वेशनमध्ये आपण a1 a2च्या व्हॅल्यू काढू, a, b आणि c. पुन्हा एकदा a, b आणि c दोन इक्वेशन्स आहेत, a1 b1 c1. दुसऱ्या इक्वेशनसाठी a2 b2 c2. आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपण काढू. a1 a2 म्हणजे 6 आणि 1, इथे काही नाही म्हणजे 1. -4 आणि 9, -4 आणि 9. c1 c2 5 आणि -4. या प्रकारच्या व्हॅल्यू काढलेले आपण. आता डीची व्हॅल्यू काढता येईल, येथे लिहू शकतो आपण हेअर या व्हॅल्यू. आता डीची व्हॅल्यू काढण्यासाठी या दोन कॉलम म्हणजे a1 a2 आणि b1 b2 व्हॅल्यू पुट करू. a1 a2 6 आणि 1, -4 आणि 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 × 6 आणि -1 × -4 हे होतील 54 मायनस हे होतील -4 हे होतील 4 + 4 म्हणजे आन्सर येईल 58. डीची व्हॅल्यू काढलेली आपण. आता dxची व्हॅल्यू काढू. dx म्हणजे आता फक्त येथे c1 c2 घेणार, c1 c2 आणि ही b1 b2ची टर्म ॲज इट इज. व्हॅल्यू पुट करू. आता c1 c2 म्हणजे 5 आणि 4, 5 आणि -4. b1 b2 -4 आणि 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 × 9 -4 × -4 हे होतील 45 मायनस हे होतील मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि +16 होतील आणि हे -16 होतील. आता म्हणजे 45 - 16 हे कसं होईल, 45 - 16. 45 मधून -16 झाले तर 29 राहतील. dxची व्हॅल्यू काढली. आता dy ची काढता येईल. dy = येथे फक्त a1 आणि a2 c1 c2 या साईडला, हे लक्षात ठेवावे लागेल. हा क्रम जर चुकला तर व्हॅल्यू चुकतील. आता a1 a2च्या व्हॅल्यू आपल्या 6 आणि 1 आहेत. c1 c2च्या व्हॅल्यू 5 आणि -4 आहेत.
6 इंटू -4 आणि -5 इंटू 1, 5 इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा नंतर मायनस करून नंतर हा, हे होतील -24, हे होतील म्हणजे -24 -5 म्हणजे होईल -29. ओके. आता आपण डीची व्हॅल्यू काढलेली आहे, ती आलेली आहे 58, डी एक्सची व्हॅल्यू आली 29 आणि डी वायची व्हॅल्यू आलेली आहे -29. आता आपण एक्सची व्हॅल्यू काढू. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी रेशो घ्यायचा डी एक्स अपॉन डीचा. डी एक्स म्हणजे 29 आणि डी म्हणजे 58. डायरेक्ट 29ने डिवाईड करता येईल. 29 1 29, 29 दोन्ही 58 म्हणजे 1/2 ही व्हॅल्यू येईल डी एक्सची. वायची व्हॅल्यूसाठी रेशो घ्यायचा डी वाय अपॉन डीचा. डी वायची व्हॅल्यू -29 आहे आणि डीची व्हॅल्यू 58 आहे. 29ने डिवाईड करू म्हणजे -1/2 होईल. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू +1/2 आणि वायची व्हॅल्यू -1/2. आपलं सोल्युशन आलेलं आहे x, y इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 1/2, वायची -1/2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन्स. नेक्स्ट, येथे आपल्याला हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, हे एक आणि हे एक इक्वेशन. येथे x आहे नंतर y आहे, येथे y आधी आहे नंतर x आहे. मग आपण काय केलं, या इक्वेशनप्रमाणे या इक्वेशनला या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे एक्सची टर्म आधी लिहिली आपण साईनसहित -5x आणि नंतर वायची टर्म +12y इक्वल टू 39. म्हणजे आपले इक्वेशन दोन या प्रकारचे झालेले आहेत. तर आता इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. पहिले इक्वेशन आहे आपलं 7x + 3y इक्वल टू 15 आणि दुसरं इक्वेशन -5x + 12y इक्वल टू 39. आता हेअर दोन इक्वेशन्स आहेत ए बी सी, A1 B1 C1, A2 B2 C2. प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर A1 A2 म्हणजे 7 - 5, 7 - 5. B1 B2 3 आणि 12, 3 आणि 12. C1 C2 15 आणि 39. तर ह्या व्हॅल्यू काढल्या. नंतर आपण डीची व्हॅल्यू काढू. आता डी इक्वल टू ह्या दोघांचा कॉलम करायचे म्हणजे A1 A2 आणि B1 B2. आता व्हॅल्यू पुट करू. A1 A2 म्हणजे 7 - 5 आणि 3 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 इंटू 12 -3 इंटू -5. 3 इंटू -5 लिहिलं तरी चालते किंवा -5 इंटू 3 असं लिहिलं तरी चालते. हे मल्टिप्लिकेशन 84 -15 होतील आणि हे आता 84 मायनस इंटू मायनस +15 होतील. 84 + 15 म्हणजे 99 होतील. बरोबर आहे, 99. आता ही व्हॅल्यू काढली आपण डीची. आता डी एक्स काढू. फॉर डी एक्ससाठी येथे C1 C2 आणि हे B1 B2 ॲज इट इज. आता व्हॅल्यू पुट करू. C1 C2 म्हणजे 15 आणि 39. B1 B2 म्हणजे 3 आणि 12. 15 इंटू 12 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, नंतर मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 39 इंटू 3 साईन असेल तर साईन पण घ्यावं लागेल. इथे साईन नाही, दोघांचे पॉझिटिव्हच आहे. 15 इंटू 12 आपण रफमध्ये करू. 15 इंटू 12 12 पंचे 60, 6 12 12 6 18 180 येईल. म्हणजे आन्सर येईल आपलं 180. मायनस 39 इंटू 3 3 9 27 2 117. बरोबर आहे. आता हे 80मधून 17 गेले तर राहतील 63. ही व्हॅल्यू आपली डी एक्सची. बरोबर आहे. आता डी वाय कॅल्क्युलेट करू. फॉर डी वायसाठी
हे C1 C2 येथे घ्यायचे नंतर आणि येथे फक्त A1 A2 आणि C1 C2 व्हॅल्यू पुट करू. A1 A2 7 -5 C1 C2 15 39 इक्वल टू 7 × 39 होईल आणि -15 × -5 होतील. बरोबर आहे. 39 × 7 रफमध्ये करू आपण. 39 × 7 63 6 7 21 6 28 2 7 21 6 27 273 येईल मल्टिप्लिकेशन आणि हे मायनस 75 होतील. 15 × 5 म्हणजे 75. म्हणजे हे काय होईल 273 मायनस मायनस प्लस होतील आणि 75. 273 प्लस 75 म्हणजे 273 प्लस 75 8 4 348 होईल. 348 हे आन्सर येईल आपलं 348. आता तिन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. डीची व्हॅल्यू काढलेली आहे 99, dxची व्हॅल्यू आलेली आहे 63 आणि dy व्हॅल्यू आलेली आहे 348. बरोबर आहे. आता आपण बाय क्रेमर्स रूल हे लिहिणं महत्त्वाचं आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर रेशिओ घ्यायचा dx/dचा. dx म्हणजे 63 आणि d म्हणजे 99. बरोबर आहे. आता दोन्ही नंबरला 9ने डिवाईड करू. म्हणजे 9 9 1 9 9 1 9 आणि 9 7 63 म्हणजे 7/11 येईल आन्सर. एक्सची व्हॅल्यू काढली. आता वायची व्हॅल्यूसाठी रेशिओ घ्यायचा dy/dचा. dy म्हणजे 348 आणि d म्हणजे 99. आता दोन्ही नंबरला आपण 3ने डिवाईड करू. 3 3 9 3 3 9 33 होईल आणि 3 1 3 3 1 3 येथे 1 राहील. 3 सख म्हणजे 116/33 हे आन्सर येईल आपलं वायचं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढली आपण, वायची व्हॅल्यू काढलेली आहे. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 7/11 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 116/33. नेक्स्ट येथे आपल्याला 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. त्यावरून 2 इक्वेशन्स तयार करायचे आहेत. कोणतेही 2 इक्वेशन्स इक्वल करून ते आपल्याला तयार करता येतील. सपोज आपण हे 2 इक्वेशन्स सॉल्व करूत. म्हणजे त्यावरून एक इक्वेशन होईल आणि नंतर कोणतेही 2 इक्वेशन्स घेऊन दुसरे इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. त्याप्रमाणे आपण तयार करू. प्रथम आपण हे 2 इक्वेशन्स इक्वल आहेत ना, त्यामुळे x + y - 8/2 इक्वल टू x + 2y - 14/3. हे 3 इक्वेशन इक्वल आहेत. त्याचा अर्थ हे दोन्ही पण इक्वल आहेत. यावरून एक इक्वेशन तयार करता येईल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे काय होईल 3ने मल्टिप्लाय करणार x + y - 8ला आणि 2ने मल्टिप्लाय होईल या टर्मला x + 2y - 14ला. बरोबर आहे. आता 3ने मल्टिप्लाय करू. 3x + 3y - 24 होतील इक्वल टू 2x + 4y - 28 होतील. आता यावरून आपण व्हेरिएबल एका साईडला आणू. म्हणजे x आणि yच्या टर्म एका साईडला आणि कॉन्स्टंट एका साईडला. म्हणजे 3x या साईडचे, नंतर हे 3y या साईडचे, या साईडचे x या साईडला आणले म्हणजे -2x होतील. हे 4y प्लसमध्ये आहेत, या साईडला आल्यावर -4y होतील इक्वल टू हे -28 या साईडला आहेत, पण या साईडचे -24 या साईडला +24 होतील. असं लिहू शकतो. आता 3x आणि 2x, 3x - 2x म्हणजे x राहील आणि 3y - 4y म्हणजे -y राहील. दोघांची सबट्रॅक्शन घेतली तर -y आणि इक्वल टू -28मधून 24 प्लस झाले तर -4 आन्सर येईल. म्हणजे x - y = 4 हे एक इक्वेशन आलं आपल्याला.
या दोन इक्वेशन्सवरून. आता तसंच आपल्याला या दोनवरून घेता येईल किंवा या दोनवरून आपण कोणतेही दोन इक्वेशन घेऊ. आता लेट दुसरे इक्वेशन घेऊ आपण. x + y - 8/2 पहिलंच घेऊ आणि आता तिसरं घेऊ हे इक्वल टू 3x - y/4. देअरफॉर आता दोघांचे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे काय होईल, 4ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, x या टर्मला इक्वल टू 2ने या टर्मला मल्टिप्लाय करू 3x - y. बरोबर आहे. देअरफॉर आता येथे 2 आहे, येथे 4 आहे ब्रॅकेटमध्ये. म्हणजे हे ह्या साईडचे 2 जर कॅन्सल केले तर येथे फक्त 2च राहील. बरोबर आहे. कारण दोन्ही साईडला आपण 2ने डिवाईड केलं तर हे 2 कॅन्सल होतील आणि येथे फक्त 2च राहतील. म्हणजे 2ने मल्टिप्लाय करू याला. म्हणजे काय होईल, 2x + 2y आणि -16 होतील आणि इक्वल टू 3x - y. आता एका साईडला व्हेरिएबल घेऊ आपण. 2x हे -3x + 2y हे या साईडला +y होतील आणि इक्वल टू 16 या साईडला प्लस होतील. आता दोघांची सबट्रॅक्शन. -3x + 2x म्हणजे -x, 2y + y म्हणजे +3y इक्वल टू 16. हे दुसरं इक्वेशन आलं आपलं. पहिलं इक्वेशन हे आलेलं आहे, दुसरं इक्वेशन हे आलं आहे. दोन्ही आता आपण एकाखाली एक लिहू. x - y इक्वल टू -4 आणि दुसरं इक्वेशन आहे -x + 3y इक्वल टू 16. हे दोन इक्वेशन आलेले आहेत. आता यावरून आपण हेअर a1 a2 ह्या व्हॅल्यू काढू. आता a b c a1 b1 c1 a2 b2 c2. आता सॉल्व करायला सोपं जाईल. 1 आणि -1 इथे काहीच नाही म्हणजे 1, इथे काहीच नाही पण साईन मायनस आहे म्हणून -1. -1 आणि 3, बीची व्हॅल्यू -1 आणि 3 येईल आणि c1ची व्हॅल्यू -4 आणि 16 ह्या व्हॅल्यू आल्या. यावरून आपल्याला डीची व्हॅल्यू काढता येईल. डीची व्हॅल्यू काढायची असेल तर हे दोन कॉलम a1 आणि b1चे म्हणजे a1 a2 b1 b2 ह्या व्हॅल्यू पुट करू आपण. a1 a2 1 आणि -1, b1 b2 -1 आणि 3. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 1 म्हणजे 3च होईल आणि -1 × -1 म्हणजे +1 होतील आणि हे -1 म्हणजे 3 - 1 म्हणजे आन्सर येईल 2. म्हणजे डीची व्हॅल्यू येईल आपली 2. आता नेक्स्ट डीची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण dxची व्हॅल्यू काढू. dx व्हॅल्यूसाठी a1 a2 ऐवजी येथे c1 c2 घेणार आणि b1 b2 ॲज इट इज b1 b2. c1 c2ची व्हॅल्यू -4 आणि 16, b1 b2ची -1 आणि 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × -4 म्हणजे -12 होतील आणि -16 × 1 म्हणजे -16 होतील. -12 + 16 होतील. हे 16मधून 12 गेले तर 4 राहतील म्हणजे dxची व्हॅल्यू आली 4. आता आपण dy ची व्हॅल्यू काढू. dy च्या व्हॅल्यूसाठी येथे फक्त a1 a2 आणि c1 c2 या साईडला. dxमध्ये c1 c2 स्टार्टिंगला असतात आणि dyमध्ये c1 c2 नंतर असतात. तर आता a1 a2ची 1 आणि -1 व्हॅल्यू आहे आपली 1 आणि -1 आणि c1 c2 -4 आणि 16 आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 × 1 म्हणजे 16 आणि -1 × 4 म्हणजे +4 होतील म्हणजे 16 - 4 म्हणजे 12. बरोबर आहे. तिन्ही व्हॅल्यू काढले आपण. डीची व्हॅल्यू आलेली आपली 2, dxची व्हॅल्यू आलेली आहे 4 आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे 12. तिन्ही व्हॅल्यू काढल्यात. तर आता आपल्याला x काढता येईल. x काढण्यासाठी रेशो घेतो आपण dx/dचा. dxची व्हॅल्यू आहे 4, डीची व्हॅल्यू आहे 2, 4/2 म्हणजे आन्सर येईल 2.
बरोबर आहे. वायची व्हॅल्यू काढण्यासाठी रेशो घेतो आपण dy/dचा. dy ची व्हॅल्यू आहे 12, डीची व्हॅल्यू आहे 2. 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6. बे एक बे, बे सुकून 12, बे एक बे, बे दोन्ही 4. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू काढली, वायची काढली म्हणजे सोल्युशन मिळालेलं आहे आपल्याला. एक्स आणि वाय इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 2, वायची व्हॅल्यू आहे 6 इज द सोल्युशन ऑफ दीज इक्वेशन्स. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.